नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राची एक वारकरी संप्रदाय आहे. त्यांची जागोजागे काय होतात बरं? सांगा बरं, लवकर सांगा. काय असतं त्यांचं जागोजागी मंदिरांमध्ये कार्यक्रमांना? त्यांना आपण वेगवेगळ्या हबप म्हणजे महाराजांना बोलवतो. ते महाराज कशासाठी येतात? कीर्तन, आणि कीर्तनाबरोबर काय करतात? तर भजन. तर आज मी तुम्हाला भजनाविषयीची माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का भजनाविषयीची? तुम्हाला जर आज मी जी माहिती सांगणार ती जर माहिती असेल तर मला कमेंट मध्ये येस म्हणून सांगा. पहा, भारतीय संगीताचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि लोकसंगीत. भजन हा सुगम संगीताचा एक प्रकार आहे. त्याचा आधार शास्त्रीय संगीत किंवा लोकसंगीत असू शकतो. हे रंगमंचावर देखील सादर केले जाऊ शकते, परंतु मुळात हे एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे आहे. भजन किंवा भजना हा संस्कृत शब्द मूळ भज पासून बनला आहे, ज्याचा अर्थ विभाजित करणे, वाटणे, भाग घेणे, मालकीचे असणे असा होतो. या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक धार्मिक तत्व किंवा तारणाचे साधन म्हणून एखाद्या गोष्टीची आसक्ती, भक्ती, प्रेम, श्रद्धा किंवा प्रेम, उपासना, धार्मिकता असा होतो. एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे म्हणजे भजन. यालाच आळविणे असे सुद्धा म्हणतात. हा योग साधनेतील भक्ती योगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संत परंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, निवृत्ती, एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यापैकी काही रचना भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत. धर्मग्रंथातील कल्पना, पौराणिक महाकाव्य, संतांची शिकवण आणि देवतेची प्रेमळ भक्ती हे भजनातील वैशिष्ट्यपूर्ण विषय आहेत. भजने मोठ्या प्रमाणावर अज्ञातपणे रचली गेली आहेत आणि संगीत आणि कला परंपरा म्हणून सामायिक केली गेली आहेत. धर्मग्रंथातील कल्पना, पौराणिक महाकाव्य, संतांची शिकवण आणि देवतेची प्रेमळ भक्ती हे भजनातील वैशिष्ट्यपूर्ण विषय आहेत. भजने मोठ्या प्रमाणावर अज्ञातपणे रचली गेली आहेत आणि संगीत आणि कला परंपरा म्हणून सामायिक केली गेली आहेत. स्थानिक स्तरावर संवादिनी, हार्मोनियम, मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत. शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही. परदेशात चिन्मयानंद मिशन तसेच हरे कृष्ण संप्रदायाचे अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्ती योगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. भजनांचे प्रकार पहा. भजनांचे कोणते प्रकार आहेत? चक्री भजन, सोंगी भजन आणि रिंगण भजन. पहा, भजनांचे किती प्रकार आहेत? 3. पहिला आहे चक्री भजन, दुसरा आहे सोंगी भजन आणि तिसरा आहे रिंगण भजन. पहा, चक्री भजन म्हणजे काय? एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे. चक्री भजन म्हणजे काय? एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे. पुढचा आहे सोंगी भजन. सोंगी भजन म्हणजे काय? या प्रकारात देवभक्तांच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे, म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
पहा, सोंगी भजन म्हणजे काय? या प्रकारात देवभक्तांच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे, म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे. पुढचं आहे रिंगण भजन. म्हणजे काय? या प्रकारात 3 वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एका पाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून अभंगाचेही रिंगण बनते, म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे. पहा, या प्रकारात रिंगण भजन या प्रकारात 3 वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एका पाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते, म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे. धरीला पंढरीचा चोर मराठी भजन आहे. मी माझ्या आवाजात, मला येत नाही बरं का गाणं म्हणता, पण मी प्रयत्न करते. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गडा बांधून या दोर, गंडा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, शब्दी केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल कवकोडीला आला, जनी म्हणे का विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गंडा बांधून या दोर, गंडा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हा जर अभंग माझ्याकडून म्हणताना काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांबद्दल मी क्षमस्व असेल. मी माझ्या पद्धतीनं तर म्हणण्याचा प्रयत्न केलाय, पण काही चूकभूल झाली असेल तर क्षमस्व आहे मी त्यासाठी. आणि आजचा हा व्हिडिओ, भजनाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.